तर शासनाने या सोलर पंप बद्दल लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे। नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजची व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हे तुम्हाला जे मागे दिसतंय मित्रांनो, मीरा कंपनीचं सोलर ताडे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी 8 महिन्यापूर्वी हा सोलर पंप शेतात बसवलेला होता। पण त्यांना हा सोलर 3 महिने अतिशय चांगल्या प्रकारे चालला। त्याच्यानंतर या सोलर पंपला नेमकं काय झालं आणि त्या सोलर पंपची कंपनीवाल्यांनी दखल घेतली का, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि शक्ती सोलर पंप भरपूर अशा शेतकरी मित्रांनी मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये शक्ती सोलर पंप ही कंपनी सिलेक्ट केलेली आहे। तर त्यांना मटेरियल कधीपर्यंत मिळणार आहे आणि मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये शक्ती सोलर पंप ही कंपनी कधीपर्यंत ऍड होणार आहे, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या योजना असतील त्याची माहिती तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल। तर चला आपण सुरू करू। तर मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, पेमेंट देखील केले। तर काही शेतकऱ्यांनी 3-3 महिन्यापासून कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत मटेरियल आलेले नाही। तर मित्रांनो, मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शक्ती सोलर पंप ही कंपनी सिलेक्ट केलेली असेल अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2025 पासून जे मटेरियल आहे मित्रांनो ते मिळण्यास सुरुवात होणार आहे। आणि मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये शक्ती कंपनी कधी येणार, शक्ती सोलर पंप हे मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये पुढच्या महिन्याच्या शेवटच्या वीक मध्ये तुम्हाला मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती ही कंपनी येणार आहे। आणि आता आपण मीरा कंपनी बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। त्यांना कशा पद्धतीने मटेरियल दिलेले आहे, प्लेट्स कोणत्या कंपनीच्या दिल्या, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। ते बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने त्यांना स्ट्रक्चर दिलेलं आहे। आणि ज्या प्लेट्स आहेत मित्रांनो ते बघू शकता तुम्ही, जीके एनर्जी या कंपनीच्या त्यांनी प्लेट दिलेल्या आहेत। बघू शकता मॅक्झिमम पॉवर 500 वॅट, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल। त्याच्यानंतर तुम्ही बघा अशा पद्धतीने त्यांना कंट्रोल दिलेलं होतं मीरा कंपनीने 3 HP सोलर पंप साठी। तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी पूर्ण डिटेल दिलेली तुम्ही बघू शकता। सिरियल नंबर दिलेला आहे, पीव्ही व्होल्टेज किती आहे, पॉवर रेटिंग, HP रेटिंग, आउटपुट करंट, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, हा जो सोलर पंप आहे त्यांनी PM कुसुम योजनेअंतर्गत हा घेतलेला होता आणि त्यांना 8 महिन्यापूर्वी हा सोलर पंप बसवलेला होता। 3 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या प्रकारे हा सोलर पंप चालला। त्याच्यानंतर हा सोलर पंप फक्त अर्धा तास हा सोलर पंप चालतो, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक बंद पडतो। नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे, यांनी मीरा कंपनीवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला, परंतु त्यांनी अजूनपर्यंत या सोलर पंपची दखल घेतलेली नाही। आणि आता हा जो सोलर पंप बंद या अवस्थेत आहे, परंतु त्यांनी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही। मेडा ऑफिस मध्ये भरपूर वेळा त्यांनी कंप्लेंट केलेली आहे। त्याच्यानंतर मीरा कंपनीवाल्यांना भरपूर वेळा कॉल केला गेला, परंतु त्यांनी काही वेळा तर ते कॉल देखील उचलत नाहीत आणि उचलला तर उडवाउडवीचे उत्तर ते शेतकऱ्यांना देतात। त्यामुळे तर शासनाने या सोलर पंप बद्दल लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, जेणेकरून जो शेतकऱ्यांना होणारा जो त्रास आहे त्याच्यात लवकरात लवकर त्यांना सुटका मिळेल। कारण त्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांद्याची लागवड केलेली आहे, परंतु त्यांना उन्हाळ्याचे दिवस शेत पाणी भरपूर लागतं, परंतु त्यांना आता पाणी भरण्यासाठी पंप नाही। त्यामुळे हा सोलर पंप बसवलेला होता, आता बंद या स्थितीमध्ये आहे। परंतु हा सोलर पंप बंद झालेला आहे, शासनाने दखल घेतली पाहिजे, मेडा ऑफिसरने दखल घेतली पाहिजे। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही व्हिडिओ मीरा कंपनीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून ते लवकरात लवकर येतील आणि हा मीरा कंपनीचा सोलर पंप त्यांना चालू करून देतील। तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।